नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। स्वारगेट बस स्थानकाजवळ बुधवारी एक थरारक प्रसंग घडलेला आहे। सोलापूरवरून गांजा तस्करीसाठी आलेल्या तिघांना पुणे पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आणि या कारवाईने पुण्यातील अंमली पदार्थ तस्करींच्या साखळीवर मोठा आघात झालेला आहे। पोलिसांनी नितीन नरसिंह पाल, अल्ताफ तांबोळी आणि विठ्ठलदादा शिवपाल या तिघांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून सुमारे 6 किलो गांजा, स्विफ्ट कार आणि इतर मुद्देमाल असा एकूण 16 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे। ही मोठी कारवाई स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस अंमलदार राहुल होळकर आणि विक्रम सावंत यांच्या पथकाने संयुक्तरित्या केलेली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।